नाव आहे श्री प्रभूंची भेट। सर्वज्ञ स्वामी महादाईसांना सांगतात, रिद्धपूर प्रांतात रिद्धपूर आणि नांदी गावाच्या मध्ये खेडगावान गावी कान्हव ब्राह्मणाच्या घरी श्री गोविंद प्रभू गोस्वामी नामे गर्भी अवतार स्वीकारला। त्यांच्या आईचे नाव नेमाईसा व पित्याचे नाव अनंतनायक। श्री गोस्वामी यांच्या माता पित्यांना खूप मुले झाली, पण एकही मूल जगले नाही। सर्व जन्माच्या नंतर एका महिन्याच्या आत ते मारायचे। शेवटी श्री गोविंद प्रभू गोस्वामी यांचा जन्म झाला। प्रत्येक पूर्वीच्या मुलांचे चांगले नाव ठेवायची, पण ते एकही मूल जगले नाही। हे मूल जगावे म्हणून त्यांचे नाव गुंडो असे ठेवले। गुंडोचे माता पिता 1-2 वर्षानंतर गुंडोचे माता पिता सरले। नंतर त्यांचे पालन पोषण त्यांच्या मामा मामींनी केले, पण मामींनी कधी त्यांना प्रेमाने मायेने कधीच वागवले नाही। प्रेमाने मायेने कधीच वागवले नाही। त्यांना उरले सुरलेले शिळे पाके अन्न खायला घालत असे। गुरांचे शेण काढणे, गोटा झाडणे, घरातले पाणी भरणे अशी त्यांना कष्टदायक कामे करावी लागत असे। त्यांना गोट्यातच त्यांची मामी त्यांना गोट्यातच झोपवायची। एके दिवशी गुंडमराव गोट्यात झोपले असताना त्यांच्या शरीरातून एक दिव्य प्रकाशज्योत निघाला। हा प्रकाशज्योत उंच आकाशात जात असताना त्यांच्या मामीने त्यांना पाहिले। त्यांना वाटले की गोठ्याला आग लागली की काय। त्यांनी गोट्याकडे धाव घेतली, तर पाहतात तर तिथे श्री गोविंद प्रभूंच्या शरीरातून दिव्य प्रकाशज्योत निघत होता। त्यांना गुंडोविषयी सहानुभूती वाटली। त्यांचे हृदय मामा मामींचे हृदय परिवर्तन झाले। ते म्हणाले की गुंडो हा सामान्य पुरुष नव्हे, तर हा ईश्वर पुरुष आहे, व त्यांना ते घरात घेऊन गेले। पुढे श्री गोविंद प्रभू 7 वर्षांचे झाल्यावर त्यांच्या मामा मामींनी त्यांचे मुंजीबंधन करून तिकोपाध्याय, बोपोपाध्याय आणि महादेव उपाध्याय या गुरूंकडे त्यांना वेदाभ्यास करण्यास पाठवले। त्यांचे गुरु त्यांना अर्धा अध्याय पाठांतर करायला द्यायचे, तर गोविंद प्रभू त्यांना तिथल्या तिथे पूर्ण अध्यायाचे पाठांतर द्यायचे। श्री गोविंद प्रभूंना एक दिवस जे पाठांतर करायला लागायचे ते इतर विद्यार्थ्यांना 1 महिनाभरही होत नसे। श्री गोविंद प्रभूंना जे महिनाभर जो अभ्यास त्यांचे पाठांतर होत असे ते इतर विद्यार्थ्यांना 1 वर्षभरातही होत नसे। हे पाहून त्यांच्या गुरूंना खूप आश्चर्य वाटले। ते सुद्धा म्हणत की हा गुंडो सामान्य पुरुष नाही, हा एक ईश्वर पुरुष आहे। पुढे 12-13 वर्षांचे झाल्यावर त्यांच्या मामांनी त्यांना कमलारण्य नावाच्या गुरुकडे संन्यास दिला। पुढे संन्यास घेऊन श्री प्रभू आणि श्री दुंडी राऊळ हे द्वारावतीला गेले। द्वारावतीला त्यांनी गोमती नदीच्या काठी संन्यास दंड रोवला। पुढे श्री दुंडी राऊळांनी त्यांचे आणलेले पितळेच्या मूर्ती पाटावर मांडल्या व त्यांची पूजा केली। श्री दत्तप्रभू शांतपणे डोळे मिटून शांत बसले होते। त्यानंतर एवढ्यातच द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळ संपूर्ण नगरी झाडलोट करून सुपात कचरा भरून श्री मुकुटावर सूप आणि झाडू घेऊन नदीकाठी आले। सुपातला कचरा टाकला व श्री प्रभूंच्या श्री मुकुटावर ठेवले व वरून झाडूने प्रहार केला। तेथेच श्री प्रभूंनी परावर शक्तीचा स्वीकार केला। नंतर द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळांनी दुंडी राऊळांचे मूर्ती सर्व पाण्यात विसर्जित केल्या। द्वारावतीकार श्री चांगदेव राऊळांनी श्री प्रभूंना व दुंडी राऊळांना भिक्षा घेण्यासाठी झोळी दिली। दोघेही एकत्र भिक्षा मागत असत। कधी ओंजळीने पाणी प्यायचे, श्री प्रभू कधी ओंजळीने पाणी प्यायचे, कधी श्रीकरावर भिक्षा घेत असत, ती चाटून पुसून खात असत। हे पाहून दुंडी राऊळ वैतागले व त्यांना सोडून तिथून नाही। दुंडी राऊळ म्हणाले, राऊळो विटाळ विटाळ हे म्हणून नंतर श्री प्रभूंना ते सोडून गेले। श्री प्रभूंनी आपली झोळी कधीच धुतली नाही।
शेवटी ती अन्नरस पदार्थांनी कुजून गेली. नंतर श्री प्रभूंनी रिद्धपुरला प्रयाण केले. सर्वभूत मात्रांना अभय देणे. एका गुंफेत एक विंचू निघाला. त्या विंचवाला औसाने पाहिले व तेथेच त्या विंचवाला मारले, ठेचून मारले. हे स्वामी त्याची नांगी फेकत असताना त्या स्वामींनी पाहिले. स्वामी म्हणतात, औसा नायका हे काय, तुम्ही विंचू का मारलात? तर नायका औसा बोलते की हा इतर प्राण्यांना डासला असता जी. तर स्वामी म्हणतात, तुम्ही तेवढे प्राणी, आपण तेवढे प्राणी आणि तो प्राणी नव्हे. तुमच्यासारख्या महात्म्यांनी जर भूतमात्रांवर दया करावी, त्यांना अभय द्यावे. हा जीव मनुष्य योनीत असताना त्याने ईश्वराच्या आचरणाचे कधीच पालन केले नाही. त्यामुळे तो 184 योनीच्या भ्रमणात अडकला आहे. प्रत्येक जीव ज्या योनीत असताना त्या योनी देहाची त्याला आत्मीयता असते, ममत्व असते. एकतर नरक योनी आणि आपल्यासारख्या महात्म्यांनी अशा भूतमात्रांवर मारून त्यांना दुःख दिले तर त्यांनी अभय कुणाकडे मागावे? दंडवत. श्री चांगदेवराव गोसावी, आमचे स्वामी श्री चांगदेवराव गोसावी म्हणून भरवसपूरचे प्रधान पुत्र, त्यांचे पुत्र श्री चांगदेवराव यांनी कामाख्येनिमित्ते प्यूर त्यजण्याचे कार्य स्वीकारले होते, प्यूर त्यजिले आणि रामयात्रेला जाण्याची त्यांची प्रवृत्ती होती. पण त्यांचे पिता प्रधानांनी सांगितलं की रामयात्रेला जायचं नाही, तो देश आहे ना, तो पारिक आहे, म्हणून त्यांनी तो त्याजलं. पण तेव्हापासून त्यांची प्रवृत्ती भंगायला लागली. त्यांची आई तेव्हा म्हणायला लागली की आता माझ्या सुंदर श्री मूर्ती आहे ना, ही कृश होत चाललेली आहे. यांनी व्यसन अंगीकारलेलं होतं. तेव्हा त्यांनी आपलं व्याळी, आरोगणा हे ताक भातावरच त्यांनी चालवलं होतं. तेव्हा त्यांची आई म्हणते, आपल्या श्रीमूर्तीला कुठेतरी काहीतरी लावाजव्यासम बाहेर काढायला पाहिजे. तर तेव्हा त्यांनी एक सेवक म्हणून, काही बडवे होते, कोटी होते, अशा प्रकारचे जे सेवक होते ना, त्यांना जमा केले आणि घोड्यासह सर्व त्यांची मिरवणूक वाजत गाजत नगराबाहेर विजय करतात. तेव्हा त्यांनी एक रस्त्यामध्ये काय केलं की एक सेवकाला त्यागत गेले. ते कोणीतरी कुठेतरी सेवक झोपून राहिला तेव्हा ते तिथून निघून जायचे. असे करता करता 2 सेवक शेवटी राहिले आणि 2 सेवक राहिल्यानंतर त्यांनी त्याजिले आणि नंतर ते रिद्धपुराकडे प्रयाण त्यांनी केलं. रिद्धपुराच्या उत्तर वेशीकडून त्यांनी रिद्धपुरात प्रवेश केला. तेव्हा श्री प्रभू बाबा आपल्या रांदवण हाटाजवळ खेळ क्रीडा करीत होते. तेव्हा खेळ क्रीडा करीत असताना स्वामींनी ते बघितलं आणि एका ओवीमध्ये ते स्तब्ध असे उभे राहिले, बघत राहिले की खेळ क्रीडा श्री प्रभू बाबा करीत आहेत म्हणून. तर श्री प्रभू बाबांनी त्या दिवशी रांदवण हाटामधून शेंगुळ गुरड्यांचा स्वीकार केलेला होता. शेंगुळ गुरडे हातामध्ये घेऊन चावी थुंकी करत, गगनाकडे बघत, वाज बघत, असं करत आपले गोसावी हे श्री प्रभू बाबांच्या लीळा बघत होत्या. हे करता करता स्वामींनी त्यांना जय केले. हे जय करत असताना श्री प्रभू बाबांनी स्वामींना बघितल्यानंतर श्री प्रभू बाबा स्वामींजवळ आले आणि त्यांच्याकडे ते हातातले जे शेंगूळ बुरडे होते ना, ते त्यांनी त्यांच्याकडे फेकले. फेकत असताना त्यांनी म्हणता, घे ना याला, म्हणून त्यांनी ते स्वीकारले आणि त्याचा महाप्रसाद म्हणून ते त्यांनी आरोगिले. आपल्या स्वामींनी ते आरोगिले. आरोगिल्यानंतर त्यांनी पुढे जवळ येऊन आपण शेमलिंगन दिदले आणि
ज्ञानशक्तीचा स्वीकार त्यातून त्यांनी केला. म्हणून शेवटी स्वामींना म्हणतात, आता माझा होय, आता माझा होय असे म्हणून ते नगराबाहेर काही वेळपर्यंत श्री प्रभू बाबा गोसाव्यानं अवलोकित उभे राहिले होते. मग ते पूर्वेकडील बाजूकडून ते नगरात विजय करतात. दंडवत करते. आणि माझ्या बंधू भगिनींना माझा दंडवत. आज महिला दिनानिमित्त आणि गोविंद प्रभूंच्या जयंतीनिमित्त मला जेवढे येईल तेवढं मी बोलते. गुंडमराव हे आपले सावळापूरच्या लेकीचे मायबाप झाले. जेव्हा तिच्या सासरी तिला त्रास झाला तेव्हा ती तिचं घर सोडून निघाली. तेव्हा सासरचे लोक, सासू आणि नवरा तिला बोलला की तू कुठे जाणार, तुला तर कुणी माहेर नाही, कुठे जाणार. ती बोलली मी कुठेही जाईल. म्हणून ती रुद्रपूरला निघाली. आणि गुंडमराव आपल्या सर्वजण जे आपल्या सभोवती आहेत त्यांना बोलले की माझी लेक येत आहे, तुम्ही तिची स्वागत करायचं म्हणून. आणि मग ती आली, तिचे मायबाप झाले गुंडमराव. तसेच एक महिला पाणी भरायला गेली तर तिचा बाळ झोपलेले बाळ खेळत होता. तेव्हा गुंडमराव त्या बाळाला सांभाळलं, त्याला खेळवलं आणि एका कोपऱ्यात झोपवून आपले निघून गेले. तेव्हा ती बाई पाणी भरून आली. तेव्हा ती बघते माझं बाळ कुठे कुठे शोधत ती एका कोपऱ्यात बघत होती. तर त्या कोपऱ्यात तिचं बाळ झोपलेलं होतं. ती बोलते माझे राहू, माझे माय बाप यांनी माझ्या बाळाला सांभाळलं आणि झोपी लावून गेले. अजून एका बाळाबरोबर गुंडमराव नेहमी खेळायचे. नेहमी त्यांना तिथे येऊन त्या बाळाला खेळवायचे. तर एक दिवस असे झाले की ते बाळा मृत्यू पावलं. त्या आई वडिलांनी त्या बाळाला स्मशानात ठेवून आले. मग ते गुंडमराव तिथे आले आणि विचारलं की बाळाला आवाज देत होते. तर ते आई वडील म्हणत होते की बाळ कुठे गेला, बाळ गेला म्हणून. तर गुंडमराव तिथे त्या ठिकाणी गेले, स्मशानाच्या ठिकाणी. बाळाला आवाज दिला आणि त्याला उठवून त्याला घरी घेऊन आले, त्याला जीवदान दिले. असे राहुल माय त्या बाळाचे जीवनदान देणारे झाले. एक बाळ असा रस्त्याने गुंडमराव जेव्हा जात होते तेव्हा एक बाळ पांगळा होता. तो असा बसलेला होता. आई दरवाज्यात बसलेला असताना गुंडमराव तिथून जात होते. रस्त्याने जात असताना त्या बाळाला बघितले. तर त्या बाळाला त्या गुंडमरावलांनी आवाज दिला, बाळा तू उठ उठ म्हणून आणि चालत जा. तर तसे तो बाळ तो उठला आणि गुंडमरावांच्या पाया पडला. आणि आईला आश्चर्य झाले का आपला मुलगा उठून पाया पडला गुंडमरावांचा. त्या आईला एवढा आनंद झाला की ते गगनात मावेना. तेव्हा ती बोलते की राहुल माय, राहुल बाप माझे. असे आपले ते गुंडमराव होते की सगळ्यांना जीवदान देणारे आणि महिलांना पण प्राधान्य देणारे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. श्री प्रभू बाबांना लग्न करण्याची प्रवृत्ती झाली ती लीळा सांगत आहे. तर एके दिवशी महादायसा आणि ते भिक्षेसाठी गेले. तर तिथे भिक्षेसाठी जाताना एक बाई असं बाशिंग वगैरे बनवित होती. तर त्यांच्या मनात असं आलं, हे बाशिंग किती छान आहे, मस्त आहे, बरवे आहे असं. तर मग आपल्या श्री प्रभू बाबांसाठी जर हे बाशिंग घेतलं तर त्यांना किती छान दिसेल बांधलं तर. मग त्यांनी ते बाशिंग घेतलं आणि आणलं. तर ते श्री प्रभू बाबांना बांधल्यानंतर ते श्री प्रभू बाबा जसे नवरदेव करतात तसे ते करायचे. असे मंडोळे फिरवायचे, असे हे करायचे. तर त्यांनी बाशिंग बांधल्यानंतर ते म्हणतात हातात काकण बांधा, सुपारी बांधा, म्हणजे जसं नवरदेवाला लग्नात करतात तसं सर्व काही करा. तर ते केल्यानंतर मग ते बोलले मग गाणं पण म्हणा, मंडप घाला, गाणं म्हणा. म्हणे आता गाणं कोणतं म्हणायचं. तर महादायसाला म्हणे म्हणा तुम्ही गाणं. आता दादांनी मला डायरेक्ट बोलायला लावलं, तसं त्यांना म्हणा तुम्ही पण गाणं बोला. तर म्हणा आता गाणं कोणतं म्हणू. तर म्हणा रुक्मिणी स्वयंवर चालू होतं त्यावेळेस ते गाणं म्हटलं ना, ते गाणं म्हणा. तर त्यांना स्फूर्ती झाली. तर म्हणे त्या गाऊ लागल्या, रुक्मिणी स्वयंवर गायचे तेव्हा तसं गाऊ लागल्या. तर मग ते एकदम छान तालासुरात मस्त गायला लागल्या. तर त्यावेळेस मग गाणं वगैरे सर्व झालं.
मग श्री प्रभू बाबा म्हणाले, लग्नात जसं सर्व जेवण बनवतात तसं जेवण पण बनवा. वडे करा, मांडे करा, सर्व म्हणजे सर्व पदार्थ करा आणि इतकं तूप वाढा, तुपाचे डबे आणा, इतकं तूप वाढा की मोऱ्या, नाले, गटारी पूर्ण तुडुंब वाहतील इतकं तूप वाढा. तर मग तूप वाढल्यानंतर सर्व वराडाला म्हणजे वराडात समजायचं, सर्व वराडाला जेव घाला. तर सगळे लोक विचार करायला लागले. तर वराडाला जेव घालायचं, सगळं करायचं. श्री प्रभू बाबा नवरदेव झाले तर नवरी कुठे आहे, सगळे विचार करायला लागले. तर मग तिथं ईश्वर नायक आले. ईश्वर नायक म्हणलं, त्यांना एकुलती एकच मुलगी होती. ते म्हणाले, मी माझी मुलगी त्यांना द्यायला तयार आहे. आता श्री प्रभू बाबांचं वय 115 वर्ष होतं. तर ते म्हणाले, अरे बापरे, आता कोणी पण बोलायलाच ना म्हाताऱ्या माणसाशी कोण लग्न करील. तर ते म्हणाले, मी माझी मुलगी द्यायला तयार आहे. तर श्री प्रभू बाबा आता त्यांचा येडा पिसावतात, ते असे नाही नाही म्हणजे असे म्हणायला लागले. म्हणजे मी माझ्या भाषेत सांगते, ते नाही म्हणायला लागले. तर त्यावेळेस मग श्री प्रभू बाबा परत बोलायला लागले, आणा तुपाचे डबे आणा, हे आणा, ते आणा. तर मग त्यावेळेस मग सर्व जेवण वगैरे झालं. वराडांनी सर्वांनी जेवण वगैरे सर्व केलं. त्यानंतर मग श्री प्रभू बाबा महादाईसा म्हणाल्या, बाबा तुम्ही जेवण करा म्हणे, रात्रीचं जेवण म्हणजे वेळीचं जेवण करा. तर श्री प्रभू बाबा म्हणाले, मी जेवण केलं म्हणे. कधी? मला रुक्मिणी स्वयंवर चालू होतं, म्हणजे त्या गाणं बोलत होत्या ना, ते बोलले रुक्मिणी स्वयंवर चालू होतं. मला रुक्मिणी स्वयंवर चालू असताना मी जेवण केलं म्हणे. तो द्वापार युग होता, आता हा कलियुग चालू आहे. मग श्री प्रभू बाबा त्यावेळेस मग जेवायला बसले. मग म्हणे, वडे आणा, मांडे आणा, बिनछिद्राचे वडे आणा. मग त्यांना जेवण खाऊ घातले. आणि त्यांना लग्न करण्याची प्रवृत्ती का झाली, तर तिथल्या म्हणजे माणसांनी वराडाचं जेवण जेवलं होतं. त्यांचा ते नाचण्यासाठी श्री प्रभू बाबांनी लग्न करण्याची प्रवृत्ती केली. आणि मी एक दुसरी लीळा सांगते तुम्हाला. रुद्रपूरमध्ये व्यापार भरला होता. तर व्यापारमध्ये पहिले बैलगाड्या होत्या. बैलगाड्यांमध्ये गुळ आणायचे, गुळाच्या भिली वगैरे. तर गुळाच्या भिली घेऊन एक व्यापारी आला. तर व्यापारी आल्यानंतर मग ते व्यापाऱ्यांनी गुळ आणला. आता सर्व लाईनशीर बाजार भरला, गुळ आणल्यानंतर श्री प्रभू बाबा आले. आता ते येडे पिसावतात, त्यांनी आणला तो गुळ खायला सुरुवात केली. आता त्या व्यापाऱ्याला काय माहिती हे कोण आहे कोण नाही. तर त्यांनी काय केलं, त्यांना ओरडले आणि म्हणाले, माझ्या गुळाला हात लावू नका म्हटले. नंतर मग ते राग आला त्यांना खूप. त्यांनी तो गाडा पूर्ण लुटूनच दिला गुळाचा. तर मग आता तो व्यापाऱ्याला काय माहितच नाही. तो व्यापारी म्हटला, आता काय करायचं. तर व्यापारी म्हणला, आता मी न्यायाधीश असेल ना तर न्यायाधीशाकडेच जातो. तो गेला. तर मग त्यांनी कंप्लेंट केली. आता श्री प्रभू बाबा त्यांच्याच माग, तो व्यापारी पुढे, श्री प्रभू बाबा त्यांच्या माग. तर मग यांनी म्हणे, कोणी म्हणे, माझा यांनी गुळाचा गाडा पूर्ण लोटून दिलाय. तर मग ते बोलले, कोणी लोटला. ते बघितलं, हे तर श्री प्रभू बाबा आहे. ते म्हणा, हा जगाचा न्यायाधीश करणारे म्हणा, आम्ही यांचा कोण न्याय करणार. मग तो व्यापारी बोलला, मग आता काय करायचं. म्हणे, आता काहीच करू नका, तुम्ही त्यांची क्षमा मागा आणि त्यांना दंडवत करा, विनंती करा म्हणा. मग ते व्यापारी आला, त्यांना म्हणाला, क्षमा करा, मला माहित नव्हतं काय. मग त्यांनी, आता ते कृपाळू दयाळूच, त्यांनी त्यांना क्षमा केली. नंतर ते आले. तो गुळाचा गाडा त्यांनी पूर्ण तो गुळ उचलून घेतला. त्या व्यापाऱ्याला ज्या गुळाचा 1 पट भाव भेटणार होता, त्याला दुप्पट पटीने भाव त्या गुळाचा मिळाला. एवढे बोलून मी माझी भाषण करते. जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत. परमपूज्य परम आदरणीय श्री सागर दादा, ताई व तसेच माझ्या बंधू भगिनी सर्वांनाच माझे दंडवत प्रणाम. श्री प्रभू बाबा जसे गुळ खाताना रममान होत होते, तसे श्री प्रभू बाबांच्या लीळा ऐकताना आपण सर्वच मंत्रमुक्त होऊन जातो. त्याच लीळांचा आज आपण इथे ही धर्मसभा त्याचसाठी आहे की आपण त्याचा रस आपल्यामध्ये उतरवला पाहिजे. त्या लीळा आपल्याला श्रीमूर्ती पासून ते प्रत्येक जी बारकावे आहेत लीळ्यांचे, ते आपल्या मनामध्ये उतरले पाहिजेत आणि स्मरण करताना ते आठवले पाहिजेत. आता जर श्री प्रभूंना जर आपल्याला अनुभवायचंच असेल तर श्री प्रभू भेटीपासून ते
महादाईसांची अमृत फळे, धिरड, परत रांगोळ्या, आऊसांची रंगमाळिका, गवळणींचे दही दूध, कोहळा, अशा वेगळ्या आणि अनेक आहेत. असे अनेक लीळा करून श्री प्रभू बाबांनी आपल्याला आचरण कसं करायचं ते सांगितलं. ज्यावेळेस आमचे स्वामी श्री प्रभू चांगदेव भट आणि बाईसा माता यांच्यासोबत ज्यावेळेस खैराळापर्यंत पोहोचले, तेव्हा तिथे नावेक त्यांना थोडा आसन झालं, श्रीचरण क्षालन झालं. त्याच्यानंतर स्वामी थोडा पुढे बीजे केले. त्यांच्या मागोमाग होते चांगदेव भट आणि बाईसा माता. त्यावेळेस स्वामी म्हणाले, हे पाहिले का पट्टीशाळेचे कळस? आणि तेथूनच स्वामींनी उपान्य म्हणजे जे आपले पादत्राणे होती ती काढली आणि जय करून दंडवत केले. तसेच चांगदेव भट्टांनी लगेच तसंच केलं. त्यावेळेस स्वामी म्हणाले, तुम्ही साष्टांग दंडवत केला पाहिजे. मग चांगदेव भट्टांनी साष्टांग दंडवत केले. मग पुढे आल्यानंतर ज्यावेळी मालनदेवीपर्यंत स्वामी आले, त्यावेळेस तिथे पायाचे ठसे उमटले होते. स्वामी म्हणाले, हे पहा श्रीचरणाचे ठसे. त्यावेळेस चांगदेव भट्ट पण पाहू लागले आणि मग स्वामींनी म्हणाले, ते रज आपल्या श्रीमुकुटाला लावले. आणि चांगदेव भट्टांनी दंडवत घातले. पुढे बाईसा मातांना श्रीप्रभू बाबा दिसले. त्या हर्षल्या आणि लगेच त्यांनी धाव घेत होत्या. तेवढ्यात मग श्रीकराने, श्रीमुखाने आणि श्रीनेत्रांनी स्वामींनी त्यांना थांबवले आणि म्हणाले, बाई राहा हो, श्रीप्रभू बाबा कुठे आहेत? त्यावेळेस मग बाईसा माता म्हणाल्या, ते काय आळंदीकडे. मग पुढे ज्यावेळेस स्वामी पुढे झाले, आमचे श्रीप्रभू बाबा तिथे वेढे करत होते, ह्या आळंदीपासून त्या आळंदीपर्यंत. आणि असं मालनदेवीशी खेळ करूनच मग श्रीप्रभू बाबा तिथे आळंदीला वेढे करत होते. स्वामींनी पाहिले श्रीप्रभू बाबा असे वेढे करत असताना चांगदेव भट्टांनी पाहिले आणि मग स्वामी हळूच आले आणि पाठीमागून पुष्ठविभागाला क्षेमालिंगन दिले. पण आमच्या श्रीप्रभू बाबांची प्रवृत्ती वेगळी होती. त्यांनी लगेच कोपू नटले. ते म्हणाले, सोडी मेला जाय, अरे सोडी ना म्हणे, म्हणून कोपी नटले आणि त्यांचे अधर कंपन पाहू लागले. त्यांनी आपले श्रीचरण दुमदुमले आणि तसेच ते रजाचे जे कण होते ते उडाले. तसेच ते रजाचे कण स्वामींनी आपल्या श्रीमुकुटाला लावले, दंडवत केले. तसेच श्रीप्रभू नगरामध्ये खेळायला गेले. असे हे आमचे श्रीप्रभू बाबा कधी बोमाईसांच्या रूपवाट्यातून पाणी घ्यायचे, कधी सादाईसासाठी वाट पाहायचे, तर कधी आबाईसांचे, कधी आऊसांच्या कानवल्यांची वाट पाहायचे. अशा अनेक प्रकारे श्रीप्रभू बाबांचं दर्शन होतं. तर श्रीप्रभू बाबांची आणि आमच्या स्वामींची श्रीमूर्ती स्मरणामध्ये सर्वांनी आठवावी. दंडवत. आदरणीय दादांना व ताईंना दंडवत म्हणा, सगळ्यांना दंडवत. मी आज इथे स्वामींची लीळा सांगणार आहे. नांदेडी ब्राह्मणाच्या गाई राखण. स्वामींचं नांदेडला वास्तव्य होतं. स्वामी ब्राह्मणाच्या घरी गेले भिक्षेसाठी. ब्राह्मण म्हटला की तुम्ही एवढे धष्टपुष्ट आहात, तुम्ही भिक्षा का मागून खाता? तुम्ही काही काम का करत नाही? कोणाच्या गाई का राखत नाही किंवा गाई चारत का नाही? स्वामी म्हटले, मला काही कोणी कामच देत नाही. तेव्हा ब्राह्मण म्हटला, मी तुम्हाला काम देतो. आणि मग स्वामींनी 2 अटी टाकल्या. ब्राह्मण म्हटला, माझ्या गाई तुम्ही राखा किंवा चारा. स्वामींनी 2 अटी टाकल्या. आणि स्वामी म्हटले, मी गाई सोडेन पण भांडणार नाही, चारून आणेल पण धुणार नाही. आणि ब्राह्मणाने म्हणजे मी तुम्हाला शिदोरी देईल, सकाळी दही भात आणि संध्याकाळी दूध भाताची. स्वामी ब्राह्मणाच्या दारासमोर रात्रीचे झोपले. सकाळी स्वामी उठले आणि गाई सोडल्या आणि स्वामी निघाले. स्वामी पुढे गाई मागे, स्वामी पुढे गाई मागे. एरवी आपण
गुरं चारायला जातो तर गुरं पुढे आणि आपण मागे असतो. आणि आता बघा, स्वामी पुढे आणि गाई मागे आणि स्वामी गेले. मग गावाच्या बाहेर नदी होती एक, नदीकाठी भला मोठा खडक होता. खडकावर स्वामी बसले आणि गाई अवतीभोवती अशा बसल्या. दिवसभर गाईंना चारा नाही किंवा पाणी नाही, पण ती श्रीमूर्ती बघत बघत गाई रवंत करायच्या. केवढा तो भाग्यवान जीव. आजपर्यंत आपल्याला मनुष्य जन्म आहे, परंतु आपल्याला आजपर्यंत स्वामीची श्रीमूर्ती बघायला भेटली नाही. परंतु बघा त्या गायींचं अवभाग्य, किती भाग्यवान त्या गायी की त्यांना स्वामींची श्रीमूर्ती बघायला भेटली. आणि असं 1-2 दिवस नाही, 2-3 दिवस असं लगातार चाललं. त्यांना चारा नाही किंवा पाणी नाही, ते रवंत करत बसायच्या आणि स्वामींची ती श्रीमूर्ती, सांपेगाव श्रीमूर्ती पाहत बसायच्या. असं 2-3 दिवस झाले. आणि एक गुराखी दुसरा होता, तो ब्राह्मणाच्या जवळ आला आणि त्याने म्हटले, अहो म्हणे, तुम्ही असं का गुराखी पाळला की ते गाईंना चारा टाकत नाही, चारत नाही दिवसभर किंवा पाणी पाजत नाही, दिवसभर ते गाईंना खडकावर बसून ठेवता म्हणे फक्त. आणि मग तो ब्राह्मण म्हटला की माझ्या गाई तर खूप दूध देत आहे, एरवी दूध द्यायच्या त्याच्यापेक्षा गाईंचं दूध एवढं 2-3 पटाने वाढलं, आणि तुम्ही असं का सांगता. मग तरी तो ब्राह्मण बघायला गेला, स्वामी म्हणजे गाईंना चारा टाकता म्हणजे चारता का नाही बा माझ्या गुराखी त्या गाईंना. आणि मग गेला तो बघायला. स्वामी खडकावर बसलेले होते, अवतीभोवती गायी बसलेल्या होत्या आणि गायी स्वामींची श्रीमूर्ती बघत बघत रवंत करत होत्या. आणि मग त्याने ते दृश्य बघितलं आणि त्याला तिथे स्वामी आपलं गोपालकृष्णाचं रूप घेऊन बसलेले होते आणि बासरी स्वामींच्या हातात. ते रूप बघून तो एकदम येऊन गेला की मी केवढा पापी आहे की एवढा माझ्या परब्रह्म परमेश्वराला मी गाई राखायला लावल्या आणि गाई चारायला लावल्या, वा माझ्याकडून खूप मोठं पाप घडलं वा असं. पण तरीसुद्धा त्याचं भाग्य नव्हतं की स्वामींच्या श्रीचरणावर तेव्हाच त्याने लोटांगण घालून किंवा साष्टांग दंडोत घालून त्याने माफी मागायला पाहिजे होती. तसं त्याने काही केलं नाही. तो म्हणे मी घरी जाईल म्हणे, आणि घरी जाऊन मग स्वामी जेव्हा घरी येतील तेव्हा एक मी पाय धरेल आणि एक माझ्या पत्नी पायवर धरेल म्हणे स्वामींचा, आणि तेव्हा आम्ही त्यांना साष्टांग दंडोत घालून त्यांच्याकडून माफी मागून घेऊ म्हणे. केवढा तो म्हणजे आभागी होता, त्यांच्या भाग्यातच नव्हतं स्वामींचं दर्शन. आणि मग स्वामींना ते कळून चुकलं. स्वामींनी त्या दिवशी गायी आणल्या पण वेशीपर्यंत सोडून दिल्या आणि स्वामी दुसऱ्या गावाला निघून गेली. ही माझी छोटीशी लीळा होती. चुकलं उकला असेल माफी. गोविंद प्रभू निमित्ता जमलेले आहे सर्वांना. प्रथम पूजनीय सागर दादा ताईस यांना माझा दंडवत प्रणाम, आणि बंधू माझ्या भगिनी बहिणी यांना माझा दंडवत प्रणाम. बंधू बाळ गोपाल यांना माझा सर्व साष्टांग दंडवत. आज मी गोविंद प्रभू चरित्रामधील लीळा सांगणार आहे. पांगुळा पाय देणे ही लीळा सांगणार आहे. एका दिवशी पांगुळा घराच्या दरवाजामध्ये बसला होता. त्याची आई गावाबाहेर गेलेली होती. तेवढ्यात गोसावी तिथे बीजे केले आणि गोसावी त्या मुलाकडे पाहिले आणि म्हणाले, जाय मेल्या, उठी म्हणे. गोसावी यांना दंडवते केले. श्रीचरण लागले आणि तो चालत आपल्या आईकडे गेला. आईला आश्चर्य वाटले. हे का रे बा? मुलगा म्हणाला, राहुळांनी मला पाय दिले. राहुळ बाप, राहुळ माय, राहुळ समर्थ. राहुळ हे कुठे नाही. मग राहुळ हे कुठे नाही.
राऊळ माय राऊळ बाप राऊळ समर्थ करता ते कुठे नाही. मग मुलाची आई राजमठात गेली आणि एक आसू गोसाव्यांना अर्पण केले आणि दंडवटे घातले आणि ती घरी गेली. एवढं मी पहिल्यांदा बोली. काय चुकलं असेल तर माफ करा. सुखी श्री लक्ष्मी ईश्वर भक्त परमार्ग भजक सुखाचे भांडार चक्रधराचे आवडते आपण सदभक्त. दंडवत प्रणाम. माझ्याकडून दंडवत प्रणाम. आज मी पहिल्यांदाच माईकवर बोलते सगळ्यांबरोबर. खरं तर खूप भीती वाटते मला. पण ठीक आहे, आज मी ह्या ठिकाणी येऊन श्री आपलं गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्ताने आज त्यांच्याबद्दल मी बोलणार आहे. तसंच त्यांनी सर्वांना म्हणजे आपलंसं कसं केलं हे त्यांनी कसं दाखवून दिलेलं आहे. तसं आपल्यालाही तसंच वागलं पाहिजे त्यांच्याबरोबर. त्यांच्याप्रमाणे त्यांनी पांगुळ्यांना पाय दिले, जसं मुक्यांना वाचा दिली, म्हणजे बाळांना लेकरांना त्यांनी तसं कसं खेळविले, त्यांना कसा सांभाळ केला, मृतदेह प्रेत झालेल्या बाळकाला कसं जिवंत केलं हे त्यांनी त्यांच्या त्या व्यवहारातून दाखवून दिलं. त्यांनी कसं आपल्या सगळ्यांना आपलंसं करून त्यांना आपलंसं कसं करायचं हे शिकवलं. आज खरंच खूप भीती वाटते माईकवर बोलताना बाबा. कधी बोलली नाही मी, पण तरी ठीक. माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला खरंच क्षमा करा. पण मला त्याच्यातून एवढंच म्हणायचंय, मला माझं मनोगत व्यक्त करायचंय, माझे अनुभव तुम्हाला सांगायचे, तुमच्यापर्यंत शेअर करायचे. ह्यासाठी मी आज खरंच म्हणजे बाबांनी मला त्यासाठी मला बोलले, पण तुम्ही बोला म्हणून. मला त्यांचं खरंच म्हणजे त्यांनी मला एक संधी दिली, तुम्ही बोला म्हणून. म्हटलं ठीक आहे. पण बघायला गेलं तर मी अन्य घरातूनच आली आहे. मी कधी आपलं हे देवपूजा वगैरे मला काहीच माहिती नव्हतं त्यातलं. मी म्हणजे मला हे आपलं मानभाऊ पंथ कसा आहे, म्हणजे देवपूजा पण मी कधी बघितली नाही, त्याबद्दल म्हणजे माहितीच नाही काही. तर पण माझं लग्न झालं तसं मी देवपूजा म्हणजे विशेष बघितले. मला त्यातलं म्हणजे खूप वेगळं वाटलं. विशेष बघूनच मला खूप वेगळं वाटलं त्यात. आणि जे आपल्याला आपुलकी म्हणजे समाधान असताना त्या बघूनच ते मला खूप प्रसन्नता वाटली त्याच्यात. मग मी हळूहळू ते वळायला लागली. आईंनी मला खूप म्हणजे त्यांनी खूप म्हणजे सपोर्ट केला त्या बाबतीत. असं नाही, असं करायचं असतं त्या बाबतीत. मग देवपूजा कशी करायची, सकाळी देवांना कशी शेस आपलं उठवायचं, रात्री शेस कशी द्यायची, त्यांना उपहार कसा दाखवायचा, त्यांच्या कसं आपण जसं लहान बाळांना कसं सांभाळ करतो तसं आपल्या विशेष पूजा आपल्या देवांना कसं सांभाळायचं हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे चहा म्हणजे आपण आता आम्ही अन्य घरामधून होती तर मी म्हणजे देवपूजा आपलं साधारणच म्हणजे केलं तर केलं, नाही केलं तरी काहीच हे नाहीये, आपल्याला देव सांभाळतोय असं. इथेही तसंच आहे, देव आपल्याला सांभाळतोय पण आपल्यालाही त्यांच्या बद्दल आपल्याला त्यांना देणं पण तेवढं गरजेचं आहे. आज मला म्हणजे त्यांनी मला समजून त्यात दाखवून दिलं की तुम्ही असं करायचंय. म्हणजे मी नंतर हळूहळू म्हणजे जसं मला अनुभव येत गेले त्याच्यामध्ये, तर त्यांनी मला जसं हे केलं, मला पदोपदी त्यांनी मला काय सपोर्ट म्हणजे मार्गदर्शन पण केलं आणि माझी जी मनातली इच्छा असते ते त्यांनी पूर्ण पण केली. त्यांनी जी आहे ते मला म्हणजे पदोपदी त्यांनी मला तसं सपोर्ट केलं. तसं मी नवीन होती, जॉबला जायची तर मी 3 महिन्याचा पास एकदाच काढायची. तर त्यातून माझा पास संपला होता आणि माझी मैत्रीण होती ती 1st क्लासच्या ह्याच्यातून जायची, मी आपलं 2nd क्लासच्या ह्याच्यातून जायची. तर माझा पास संपल्यामुळे ती म्हणाली अगं चल काही नाही, आणि दुपारचीच वेळ होती.
दुपारच्या वेळेस मी तिच्याबरोबर ती गाडीतनं आली. ती मी नाही म्हणायची, पण ती म्हणायची अगं चल, काही नाही काही नाही करून ती मला घेऊन गेली तिच्या. पण अचानक एकदम टीसी आला तर मी एकदम घाबरून गेली. आता काय करू, माझ्याकडे आता माझं पास पण संपलेलं आहे आणि नेमकी पर्स पण मी त्यावेळेस विसरून गेली. काय करू, मी चक्रधराचा धावा घेतला. त्यावेळेस मला काही सुचायचं नाही, काय करू. तर चक्रधरा आज वाचवा मला तुम्हीच, असं करून मी. आणि अचानक ते टीसी येऊन मला बोलायला लागला, तुम्ही पैसे द्या, नाही तर मग तुम्ही माझ्या बरोबर चला. म्हटलं बाबा माझ्याकडे पैसेही नाहीये आणि मी चुकून त्याच्यामध्ये चढली गेली. म्हणजे नेमकी मी कधी बसत नाही, पण आज पहिल्यांदा बसली. पण थोडं मी त्यांना बोलली पण अहो मी फर्स्ट टाइम बसले, खूप रिक्वेस्ट केली त्यांना, पण त्यांनी काही ऐकलं नाही माझं. त्यावेळेस मी त्यांना हेही त्यांना म्हटली. मग अचानक ती मैत्रीण पण जमवाजम करायला लागली. तिच्याकडे पण थोडे पैसे नव्हते, 300 रुपये मागत होता, कुठून देऊ म्हटलं. तरी ती बघायला लागली, तिच्याकडे पण नव्हते, 100 रुपयेच होते. तर अचानक मी असं देवाचा पण मनात धावा करायची, चक्रधरा आता वाचवा तुम्ही, मला वाचवा तुम्ही, असं मनात मी खूप हे करत होती. तर मग त्यावेळेस ना म्हणजे मागून जो एक माणूस आला, त्यांनी पैसे दिले. मी त्यांना म्हटलं, मी त्यांच्याकडनं म्हणजे त्यांचा चेहरा पण मला नीट दिसला नाही. मी त्या गडबडीत म्हणजे त्या घाबरून गेली होती त्यावेळेस खूप. म्हणजे मी त्यांचा चेहराही बघितला नाही. मागून त्यांनी येऊन त्या माझ्या टीसीला पैसे दिले. तर म्हटलं अचानक असा कोणी माणूस मदत करणार नाही, बरोबर. मग त्यांनी पैसे दिले आणि ते तसेच निघून गेले. तर मी एकदम घाबरली. म्हटलं आता ह्या माणसाला पैसे तर द्यावंच लागेल आपल्याला, असं तर जाऊ हे नाही करणार, त्यांचा नंबर घेऊ आपण. म्हणून मी अशा ह्याच्यामध्ये बघायला गेली. ते काका मला कुठेच दिसले नाही. मी तशीच घरी आली. म्हटलं आता हे काकांचे पैसे कसे द्यायचे, हा विचार माझ्या डोक्यात. असं अचानक येऊन कोणी पैसे देणार आणि काहीच बोलणार नाही. आणि तसेच गेले, दिसले नाही मला ते. नंतर मी खूप शोधलं त्यांना, इकडे तिकडे बघितलं, मला दिसले नाही ते. तर मी घरी येऊन हा सगळा घाबरून सगळा प्रसंग सांगितला घरातल्यांना. ते म्हणाले की बघ तू आज परमेश्वराचा धावा घेतलास, आज त्यांनी तुला सहाय्य केलं. तेव्हा मला तिथून मग ते अनुभव असा आला ना, परमेश्वर आहे आणि ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला मदत करतात. हा त्यांनी मला एक अनुभव त्यांनी खूप छान दिला. तिथून मग मी परमेश्वराचं म्हणजे देवाकडे एवढी म्हणजे आकर्षित झाली. तिथून मी देवाचं खूप करायला लागली. आपलं मला म्हणजे पारायण माहिती नव्हतं, काय करायचंय काय नाही. आईन त्यांनी मला शिकवलं. सूत्रपाठ तर नाही, पण पहिलं पारायणचं आपलं संकष्ट वज्र पंजरू आहे, 15वा अध्याय आहे, देवपूजामध्ये आपलं भजन आहेत, आरत्या आहेत. हे खूप छान त्यांनी मला खूप छान म्हणजे त्यांनी समजवलं. आज मी त्यांच्या वागण्यानुसार सगळं व्यवस्थित करते. देवाला सकाळी उपहार दाखवल्यापासून सगळं करते. पण मग कसं आज डिलिव्हरी झाल्यानंतर नेमकं त्यावेळेस दिवाळी आली तर त्यावेळेस माझं फर्स्ट हे होतं, डिलिव्हरी होती. तर 1च महिना झाला होता मला तेव्हा. त्यावेळेस मी तिथं आईकडे राहिली. ते अन्य घरातून होते. आपली देवपूजा वेगळी पडते आणि त्यांची देवपूजा वेगळी पडते. त्यामुळे त्यांचं ते लक्ष्मीपूजन आदल्या दिवशी मला आईंनी तू घरी ये असं सांगितलं होतं. पण मी नेमकी बाळतीन असल्यामुळे त्यावेळेस मी गेली नाही. हा माझा एक चुकीचा तो निर्णय ठरला. पण झालं काय, पाडव्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी मला अशी भीती म्हणजे आपण तर देवपूजा असं म्हणजे करत तर नाही, आपण तिथं जात नाही. मी तर गेली नाही. ते मी दुसऱ्या रूम मध्ये बसायचे, ते दुसऱ्या रूम मध्ये त्यांची देवपूजा करायचे. ते म्हणजे एवढं मी त्यावेळेस सांभाळून होते. पण तरी म्हणजे माझी ती चूक हे झाली की त्यावेळेस मला दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करून बाळाला आंघोळ घालत होते. मी शेक घ्यायला गेली तर शेक घेता माझ्या पदराला आपलं ह्याला गाऊनला आग पेटली. तर मी खूप घाबरली. म्हटलं मी कधी असं करत नाही. आणि नेमकं त्यावेळेस असं कसं सुचलं मला की मी एकदमच हे झालं मला. तर मग ते शेक घेता माझा पेट घेतला.
ते नशीब घरामध्ये भाऊ होता, सगळे होते, त्यांनी मला हे केलं. पण ते एकदम ते म्हणतात ना, ते भाल्यावरचा घाव सुरीच्या टोकावर आणतात. त्यांनी मला खूप ते त्यावेळेस परमेश्वर एक सहाय्य तिथं पण झालं. आज महिन्याभराचं बाळ होतं माझं, मी आज डिलिव्हरी महिन्याभराची, पोरीचं कसं होईल, माझं कसं. आज घरामध्ये 3-3 सिलेंडर घरात भरलेले होते त्यावेळेस. आज माझा म्हणजे एवढं म्हणजे तिथं पण चक्रधराचं धावाच होता. तो पण देवा देवा करून सुचत नव्हतं काही त्यावेळेस. असं म्हणजे तो पेट पण धरला होता, काही सुचत नव्हतं. आई आजारी होती त्यावेळेस, आईला कॅन्सर होता, त्यामुळे ती पण आजारी होती, पण तरी ती माझ्यासाठी सक्षम उभी राहिली त्यावेळेस. पण मग असं अचानक झाल्यानंतर पण त्या परमेश्वराने मला वाचवलं. आज सुरीवरचा घाव मला छोट्याशा टोकावर आणलं त्यांनी. ते एक खूप मोठं सहाय्य झालं. आज मला सगळे म्हणतात, आज तू खूप सुख, म्हणजे तुझं नशीब एवढं चांगलं आहे ना, तू परमेश्वराच्या दारात उभी असतं, तुला एवढंसं सुद्धा म्हणजे घाव झाले, सहन करावं लागलं ते मला. पण आज जास्त भरपूर असं हे नाही झालं. आज तू तुझ्या मुलीबरोबर आहेस, तिच्या पाठीशी आहेस. आज परमेश्वराचं तिथं पण मला मोठं सहाय्य झालं. मग मला खूप म्हणजे अजून त्याच्यामध्ये आपला विश्वास बसला. खूप देवाचं मी अजून करायला लागले. खरं आज म्हणजे परमेश्वराचंच सहाय्य आहे, नाही असं नाहीये. पण मग त्यांनी ही पदोपदी संकटातून आपल्याला तारलं. आज त्या एक निष्ठेवर मला राहायचे पण आहे. आणि त्याच्यावर मी संदर्भात तुम्हाला एक लीळा पण सांगणार आहे. शिंदे राणे यांचा दृष्टांत. तर त्यांनी कसं, आपलं एक राजा होता, त्या राजाला ते एकनिष्ठच होते. तसंही मलाही त्यांच्याबरोबर एकनिष्ठच व्हायचं आहे. आज त्यांनी मला पदोपदीला त्यांनी मला संकटातून वाचवलं, तर मला त्यांच्याबद्दल एकनिष्ठा करणं पण आहेच. म्हणजे पहिल्यापासून आहे त्यांची ओढ पण आहे मला. नाही आज म्हणजे सगळ्यांना आज मी माझ्या अनुभवातून सगळं सांगत आहे. तर त्याबद्दल एक दृष्टांत सांगते. शिंदे राणे यांचं, त्यांनी आपल्या राजाला एकनिष्ठतेने ते त्यांच्याबरोबर त्याची सेवा करायचे, त्यांच्याबरोबर ते सेनापती होते, त्यांची सेवा करायचे त्यांच्यामध्ये. पण मग त्यांचा राजा जो होता तो त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते हे झाले, तर त्याच्या जागी दुसरा राजा आला. तर राजा आला ना, तर त्यांनी त्यांची चाकरी केली नाही. ते दुसऱ्या गावी जाऊन छोटासा बिझनेस, त्यांचा जोडधंदा व्यवसाय करायला लागले. पण त्यांनी त्या दुसऱ्या राजाची चाकरी केली नाही. त्यांनी त्यांच्याच राजाला फक्त त्यांनी एकनिष्ठतेने त्यांची चाकरी करायची ती. असं करून त्यांनी मग कोणाचं जय जयकारही केला नाही, कोणाची चाकरी नाही केली, कोणाच्या ह्याच्यात गेले नाही. ते त्यांचा छोटासा बिझनेस, ते वेगळे राहायचे, आपला उदरनिर्वाह करायचे. त्याचप्रमाणे मग ते नंतर मग जो पराभव झालेला राजा होता तो परत पुन्हा एकदा जिंकून आला. तर त्यांनी ते पाईक म्हणजे जे विखुरलेले होते सैन्य ते परत आले. त्यांनी परत राजाला त्यांनी साथ दिली. पण तिथं ते सेनापती नव्हता. जे शिंदे राणे राजा म्हणजे होते तिथे सेनापती नव्हती. तर राजाने ते त्यांचा आवडता सेवक होता म्हणून ते दिसले नाही त्यांना. त्यामुळे त्यांनी राजा नव्हते तर त्यांनी बोलावून घेतलं. त्यांना ते आश्चर्य वाटलं. त्यांनी कोणाची चाकरी केली नाही म्हणून त्यांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या सेनापती म्हणजे त्यांच्या सैन्यांना पाठवून पालखी पाठवून, वाजळ ढोल ताशा पाठवून त्यांना वाजत गाजत घेऊन त्यांचा सन्मान करून त्यांना बोलावून घेतलं. ते त्यांना प्रेमाने आलिंगन पण दिलं. खूप आश्चर्याने प्रेमाने आलिंगन दिले त्यांना. आणि ते एवढे खुश झाले त्यांना अर्ध राज्य बहाल केलं. तर परमेश्वराला करायचं असेल असं, म्हणजे आपण एकनिष्ठा भाव ठेवली तर ते देव पण आपल्यावर प्रसन्न होतील.
परमेश्वर आपल्यासाठीच आहेत, आपण परमेश्वरासाठी आहोत असं एक निष्ठा असली पाहिजे. त्यासाठी परमेश्वराच्या आपण जेव्हा एकनिष्ठतेने राहतो तर परमेश्वर आपल्याला पदोपदी सहाय्य पण करतो. आणि तसंच ईश्वराची भक्ती केल्याने सामान्य ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, विशेष ज्ञान याचा विद्याच्छेद करून ते त्यांना प्रेमदान देतात. तसंच आपल्यालाही ते प्रेमदान देतील हेच दंडवत. सॉरी चुकलं क्षमा करा. धन्यवाद. कांबळे. मी श्री गोविंद प्रभू जयंतीच्या निमित्त आज एक लीळा सांगणार आहे. श्री प्रभूंसाठी आऊसा कानवला आणत असे. एकदा माहीम भट्टांनी आऊसांना सांगितले, आऊ तुम्ही कानवला आणत जाऊ नका, तो खाल्ल्यावर स्वामी जेवत नाहीत. तेव्हा तिने ते मान्य केले. आता तू जाय रे, आता हा आणि रे. मग आंघोळीला जायच्या वेळी दाराकडे पाहून श्री गोविंद प्रभू म्हणाले, जोगीन कशी येत नाही, त्यांच्यासाठी ताट केल्यावर जेवताना त्यांनी हट्ट धरला. जेवणा शेवटी आऊसांना निरोप पाठवला. ती म्हणाली, जाय रे, मी आता न ये रे. माहीम भट्टांनी क्षमा मागितली. दयावया केल्यानंतर ती कानवला घेऊन आली. श्री प्रभू हरी खेळ. आऊसांनी त्याने कानवला दिला. तेव्हा श्री प्रभू जेवले. म्हणजे श्री प्रभूंना आऊसाच्या सेवेचा व आऊसांच्या भजनांचा स्वीकार होता. म्हणून दुसरा एक पदार्थ जेवेल आणि कानवले आऊसाने आणावे असे श्री प्रभू त्या आवडीने सेवावे असा क्रम 6 महिने चालला. तिने आणलेला ताट आग्रहपूर्वक श्री प्रभू जेवले. श्री प्रभूंना आऊसाच्या सेवेचा आवड होती. नायक या जगाचा जग करता, जग उद्धार करता, जग पालन करता, तुम्हा आम्हा सर्वांचा रक्षण करता, साधन दाता, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या चरणी माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम. आदरणीय, वंदनीय, पूजनीय श्री दादाजी यांना माझा दंडवत प्रणाम. पुष्पाताई यांनाही माझा दंडवत प्रणाम. इथे उपस्थित सर्व अच्युत गोत्रे यांना माझा दंडवत प्रणाम. धैर्य कथेने धैर्य वाढतं, पराक्रमाने सहज अंगी मांडल्या जात. आजही महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा ऐकल्या की अंगावर रोमांच उभे राहून अंग सळसळायला लागतं. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या कथा ऐकल्या की अंगी शौर्य जन्माला येतं. प्रेमकथा ऐकल्या की मनमोगरा फुलून येतो. भूतकथा ऐकल्या की भीती उत्पन्न होते. हास्यकथा ऐकले की हास्याचे कारंजे जुडतात. कथेचे अमृत पाजरत आणि त्या हरीच्या भक्तांच्या कथा ऐकल्या की ती भक्ती आपल्या अंगी रुजली जाते. म्हणूनच तर ती भक्ती आपल्या अंगी यावी, आपल्या अंगी रुजावी म्हणून आज मी स्वामींच्या सन्निधात असलेल्या एका विदुषीची कथा रंगवणार आहे. तिचे नाव आहे महादायसा. महदंबा ही परमार्गाचा प्राण होती आणि ज्येष्ठ म्हातारीही होती. मराठी भाषेतील ढवळे हा काव्य प्रकार तिच्याच नावाने जिवंत राहिलेला आहे. तिचे नाव रुपाई होते. नावाप्रमाणे रुपाई दिसायला अतिशय सुंदर होती. वाय नाईक हे तिच्या वडिलांचे नाव होते. तिचे मोठे चुलते माधव भट्ट, त्यांना 3 मुलं आणि 1 मुलगी होती. सारंगपाणी, वैजोपान, नागदेव आणि उमाईसा ही ती 4 भावंड. महादैसाचा जन्म गोदाकाठी असलेल्या पुरी पांढरी या गावी झाला. या महादैसाचं बालपण सुखात जाण्याऐवजी तिच्या आई वडिलांना तिच्या लहानपणीच काळाने हिरावून नेले. या महादैसाच्या आयुष्याची खरी कहाणी सुरू झाली ते लग्नानंतरच. तिच्या संसार रथाने गती घेण्याऐवजी एक रथचक्र मोडून पडलं आणि संसार जागीच कोलमडला. अकस्मात पतीचं निधन झालं आणि ती रुपाई विधवा झाली. महादैसाने आपल्या सर्व जीवनातले दुःख विसरून स्वामींच्या सन्निधात राहू लागली. परिवाराला सोडून स्वामी उत्तरेकडे निघून गेले. खरं तर पंथाचा प्राणच हरवला होता.
सगळा परिवार स्वामींनंतर श्री गोविंद प्रभूंच्या सन्निधात राहायला लागला. नागदेवाला तिथेही स्वस्त वाटेना. त्याची विरह अवस्था वाढत चालली होती. भिक्षेला गेल्यानंतर भिक्षा द्या असे म्हणण्याऐवजी मला चक्रधर द्या असे ते म्हणू लागले. महादायसाला काळजी वाटू लागली. ते श्री गोविंद प्रभूंकडे गेले आणि म्हणाले, जी नागदेव कुठेच दिसत नाहीत. काय झालं असेल नागदेवाचं? तेव्हा श्री गोविंद प्रभू तिला सांगतात, जाय मेली भानखेडी, तुझा भाऊ भानखेडीच्या डोंगरामध्ये पडलेला. आणि ती महादैसा तशीच धावत निघाली. रस्त्यात भेटेल त्याला विचारत होती. एक वेडा समोरच्या वाटेने गेला आहे असं कोणीतरी तिला सांगितलं. खरं तर देवाला शोधण्यासाठी नागदेव हा रानोमाळ फिरत होता. महादैसाला काही गुरं राखणारी मुलं भेटली. तिने त्यांना विचारलं. तेव्हा त्यातला एक जण म्हणाला, भानखेडी हीच वराड्यात आहे. तेव्हा त्यातला आणखी एक मुलगा म्हणाला, एक मॅन गेलाय ना पुढं, पण त्याच्या अंगावरचे कपडे मळके फाटके होते ना माय. पण आम्हाला वाटले की हा इथं बेशुद्ध आहे. आम्हाला चक्रधर मागत होता. आम्ही त्याच्या तोंडात करवंद पिळून आलो ना माय, पण ते तिथंच पडून आहे. महादाईसा थोडीशी सुखावल्यासारखी झाली. ती त्या जागेवर धावतच गेली आणि तिने पाहिले, सगळीकडे शोधले, पण नागदेव नव्हते. तिला पुन्हा ती गुरं राखणारी मुलं भेटली. तिने त्यांना विचारले, कुठे आहेत नागदेव? तेव्हा त्यांनी ती जागा दाखवली. आपल्या भावाची अशी अवस्था पाहून महादैसाच्या डोळ्यात रडू आले. तेव्हा त्याने उठून बसवलं नागदेवांना आणि त्याच्या तोंडातून श्री चक्रधर असा अस्पष्ट आवाज त्याच्या तोंडातून निघत होता. तेव्हा त्या नागदयाला महादैसा म्हणते, रिद्धपुरासी आहे विसावा, उठ रे उठ नागदेवा, आले कोठून मी भानखेडीला, शोधते रे तुला धर्मवेडी. बंधू माझा कोणी दाखवा हो मला, उठ रे उठ तू नागदेवा, नाही जरी तुला उठवेना, चल घेते तुला पाठीशी. अंतकारे असा तू पहावा, उठ रे उठ तू नागदेवा. महादैसाने स्वतःचे डोळे पुसले आणि नागदयाला म्हणाली, नागदया, अरे नागदया, मी रूपे, मी तुला नेण्यासाठी आले आहे. नागदेवाच्या तोंडातून शब्द तर निघालेच नाहीत, पण त्यांनी तिच्याकडे डोळे उघडून बघितलं सुद्धा नाही. मग महादैसाने जोरात ओरडली, नागदया, अरे नागदया, तुला देवानी बोलवलंय. देव हा शब्द ऐकताच नागदेवांनी डोळे उघडले आणि महादैसाला म्हणाला, कुठं आहे देव? तेव्हा तिने सांगितले, ते नव्हेत का रिद्धपूरला श्री गोविंद प्रभू? श्री गोविंद प्रभूचं नाव ऐकताच त्यांनी पुन्हा डोळे झाकले, कारण त्यांना हवे होते फक्त श्री चक्रधर स्वामी. गोविंद प्रभूचं नाव ऐकताच त्यांनी डोळे झाकले, कारण त्यांना फक्त चक्रधर स्वामीच पाहिजे होते, त्यांचं जीवन घडवणारा आणि त्यांच्या मातीचं सोनं करणारा. आणि महादैसानं पाहिलं, सांज वेळ झाली होती. तिने आपल्या कमरेचा कोसाटा खोचला आणि नागदेवाला आपल्या पाठीवर घेतले आणि त्याच्याकडे पाहून तिला रडू कोसळलं. नागदेवाचा भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहिला. तिला क्षणभरात त्याचं जीवन किती हेरखांव्य खात होतं, योग्य जाग्यावर आलं होतं हे तिच्या लक्षात आलं. हे सर्व तिने तिच्या डोळ्याने अनुभवलं होतं. तो परमार्गाचा प्राण होता. आणि मग त्या भावाला पाठीवर घेऊन महादैसा रिद्धपूरला चालत निघाली. खरं तर तिच्या पाठीवर तिचा भाऊ नव्हता,
होता तो चक्रधर स्वामींचा पंथ. त्याला घेऊन ती पाठीवर घेऊन रिद्धपूरला निघाली. आणि मग रिद्धपूरला आल्यानंतर सगळ्या परिवाराला या दोघा बहीण भावाला पाहून आनंद वाटला. सगळ्यांच्या सहवासात नागदेव हळूहळू त्याचं दुःख कमी होत होतं. त्याच्यात सुधारणा होऊ लागली. मात्र ते एकटेच एकांतात चिंतन करीत बसायचे. आणि त्यांचं हे चिंतन लीळाचरित्राची जन्मभूमी ठरली. तो काळ मराठी साहित्य विनंतीचा काळ ठरला. एकदा मात्र मग गोविंद प्रभूंनी मोठा विनोदच केला. त्यांनी स्वतःचा विवाह सोहळा मांडला आणि विवाह गीत महादाईसाने गायला पाहिजे असा सगळ्यांनी हट्ट धरला. आणि महादाईसा सुद्धा मनातल्या मनात शब्दाची घडण करत होती आणि ती ओवी गात होती. आणि खरं तर या काव्याला धवळे असे म्हणतात. आम्हाला स्त्री जातीची मान अभिमानाने उंचावेल असं एकच कार्य श्री गोविंद प्रभूंनी महादाईसांकडून करून घेतलं होतं. कारण ते मराठीतलं आद्य काव्य ठरलं आणि ही महान विदुषी मराठीची आद्य कवयित्री ठरली. मी माझे शब्द इथेच थांबवते. मी अज्ञान आहे. जर माझ्याकडनं काही चुकले असेल तर मला उदार अंतकरणाने माफ करावे. दंडवत. व ताईंना दंडवत प्रणाम व इथं जमलेले माझे अच्युत गोत्रियांना देखील दंडवत प्रणाम. आज सर्वप्रथम सर्वांना श्री गोविंद प्रभू अवतार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथं सर्वजण श्री गोविंद प्रभू यांचा 860वा अवतार दिन साजरा करीत आहोत. श्री गोविंद प्रभू यांचा जन्म 11व्या शतकात इसवी सन 1164 साली काटसुरे मातुलग्रामी या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव नेमायसा व वडिलांचे नाव अनंत नायक असे होते. त्यांना त्यांच्या आईवडील आवडीने गुंड असे म्हणत असे. लहानपणी श्री गोविंद प्रभू यांचे आईवडील वारल्याने त्यांचा सांभाळ मामांनी व मावशींनी केला. श्री गोविंद प्रभू यांना लहानपणापासून अचाट बुद्धी प्राप्त होती. ते लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. जसे की इतरांना जे ज्ञान एका महिन्यात ग्रहण होत असे ते ज्ञान श्री प्रभूंना एका दिवसात ग्रहण होत असे. श्री प्रभू हे कान्वशाकीय ब्राह्मण होते. जातीभेद विषमता नष्ट व्हावी हा त्यांचा मुख्य उद्देश होता. श्री प्रभूंनी अनेक वेगवेगळ्या अध्ययनातून व माध्यमातून वेगवेगळे समाज कार्य घडवले. स्वतंत्र, समता, बंधुता यांचा वेगवेगळ्या कृतीतून संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. श्री गोविंद प्रभू यांचा महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण अवतारात देखील समावेश केला गेला. श्री गोविंद प्रभू हे महानुभाव संप्रदायातील पंचकृष्ण अवतारांपैकी 4थे अवतार होते. जसे की आपण एखाद्या वटवृक्षातळी उभे असताना त्याचा प्रचंड विस्तार पाहून आपले मन अगदी प्रसन्न होते, तसे श्री प्रभूंचे आत्मचरित्र आचरणात आणून व त्यांच्या लीळा वाचूनही देखील आपले मन अगदी प्रसन्न होते. तसेच आपल्या सर्वांचे लाडके दादांनी आपण या संसार रूपी जीवनात अगदी वेगवेगळ्या दादांनी आपल्याला ऑनलाईन निरूपण करून आपल्याला परमेश्वर व आपले नाते हे अतूट ठेवले. आपण वेगवेगळ्या वेळेनुसार वेगवेगळ्या कामाला जातो, तसेच परमेश्वराच्या भक्तीपासून आपण दूर होत जातो. म्हणून श्री दादांनी आपल्याला ऑनलाईन निरूपण करून आपले व परमेश्वराचे नाते हे अगदी जवळचे ठेवले. आपल्याला वेळोवेळी व जागोजागी परमेश्वराची भक्ती करता यावी म्हणून ते आपल्याला ऑनलाईन निरूपण करून वेगवेगळ्या प्रकारे भक्तीचे मार्गदर्शन करत असेल. तसेच लहान लहान मुलांचे कार्यक्रम करून वक्तृत्व स्पर्धा ठेवून त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास वाढवला त्याच्यासाठी मी दादांचे देखील धन्यवाद करते. व तसेच आमच्या सर्व महिला मंडळांच्या लाडक्या प्रियांशाताई यांनी देखील रोज रात्री ऑनलाईन मीटिंग घेऊन महिलांना
वेगवेगळ्या नियोजनाने प्रोत्साहित करून जे महिलांना स्टेजवरती बोलण्याची संधी मिळवावी म्हणून आज हा कार्यक्रम ठेवला, म्हणून मी त्यांचेही देखील मनपूर्वक धन्यवाद करते. दंडवत प्रणाम. श्री सागरदादा तळेगावकर व माझ्या गुरुआई प्रियांशा तळेगावकर यांना सर्वप्रथम माझा दंडवत प्रणाम व इथे जमलेल्या सर्व उपदेशी बांधवांना व माझ्या बंधू भगिनींना माझा दंडवत प्रणाम. तसं तर मी काय ठरवून नाही बोलते, असंच म्हणजे माझं आत्ताच 1 हफ्त्यापूर्वी ऑपरेशन झालंय आणि म्हणून मी आत्ताच बुधवारी मला डिस्चार्ज भेटला आणि आज मी येणार पण नव्हते, पण मम्मी मला बोलत होती की तू घरीच आराम कर, पण बोलली की नाही, गोविंद प्रभू जयंती आहे, प्रसाद सेवा भेटल तेवढंच मला दिलासा भेटल, माझ्या मनाला दिलासा भेटल की माझं शरीर तर नाही कधी कधी सोबत देत, पण माझा देव माझ्यासोबत असेल तर मग तेवढं मला योगदान भेटल. की कसं सांगू की म्हणजे ऑपरेशन माझं 2nd टाइम ऑपरेशन झालंय किडनी स्टोनचं. मी 6 वर्षाची होती तेव्हा माझं ऑलरेडी ऑपरेशन झालं आणि आता हे 2nd टाइम होतं तेव्हा तर खूप सण की माझं ऑपरेशन थिएटरमध्ये एवढा त्रास होत होता, म्हणजे पूर्ण बेशुद्ध करत नाही, अर्धवट भूल देतात आणि वरून मी सगळं बघत होते, पण मध्ये असंच वाटत होतं की काय होतंय ते डॉक्टरांना मध्ये समजलं की माझ्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन आहे. ते तिकडे बोलायला लागले पण ते मला समजलं, ते मला दाखवत होते की काय नाही आहे. तेव्हा मी असं जोरजोरात श्री चक्रधर स्वामींचं नाव घ्यायला लागले, तर डॉक्टर मला बोलले की लोक आईचं नाव घेतात, लोक बाबांचं नाव घेतात, तू कोणाचं नाव घेते, कारण की त्यांना माहीतच नव्हतं आपल्या देवांबद्दल. तर मी बोलले की ते आमचे देव आहेत. तर ते बोलले मी कधी ऐकलं नाही. तर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असताना मी त्यांना महानुभाव पंथाबद्दल सांगत होते. ते मला बोलले की काय मला अजून सांग तुमच्या पंथाबद्दल. मी बोलली की आमचा पंथ श्री चक्रधर स्वामी त्याचे संस्थापक आहेत आणि ते जीवाचं उद्धरण करतात. तर त्यांनी मला विचारलं की जीवाचं उद्धरण म्हणजे काय. आता मी त्यांना कसं सांगू, मला स्वतःला नीट माहीत नाही जीवाचं उद्धरण म्हणजे काय. तरी पण मी त्यांना सांगितलं की आमचं म्हणतात असं असं असतं, आम्ही व्हेजिटेरियन असतो. तर ते मला विचारत होते की कुठे म्हणजे मंदिर कुठे असतं, तर तुम्ही दुसऱ्या देवाला मानत नाही का. मी बोलली की आम्ही फक्त एकच देवाला मानतो, ते म्हणजे परमेश्वर. आणि आमच्या देवाने सांगितले की देव हा एकच असतो, तो म्हणजे परमेश्वर. हे फक्त आपले साधन आहेत परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे. तर मी त्यांना सांगितलं आणि त्याच दिवशी मी ICUमध्ये शिफ्ट झाले आणि एवढं दुखत होतं तरी मी देवाचं नाव घेत होते. मम्मी पप्पांना माझ्याजवळ थांबून दिलं नाही तरी मी देवाचं नाव घेत होते. तेव्हा बाजूचे एक काका होते, त्यांनी ऐकलं देवांचं नाव. ते बोलले की मी हे नाव कुठेतरी ऐकलंय. मी बोलली की हां तुम्ही ऐकलं असेल, कारण की महानुभाव पंथ पण आता मागे राहिलेला नाही आहे. तर त्यांनी मला विचारलं तर मी त्यांना सांगितलं. तर ते बोलले हो माझे रिलेटिव्ज आहेत तुमच्या पंथात, ते खूप स्ट्रिक्ट फॉलो करतात, म्हणजे दुसऱ्या देवांचं हे करत नाही, बाहेरचा प्रसाद खात नाही. बोलली हो आमच्यात असं असतं, कारण की आम्हाला काय काय गोष्टींचा म्हणजे आम्हाला एक सीमा आहे की इथपर्यंत तर इथपर्यंतच जावं. तर असं आहे, म्हणून असं मी बोलणार पण नव्हते, पण मी बोलले की सगळे अनुभव सांगतायत, कोण लीळा सांगते, तर मी माझा अनुभव का नाही सांगावा माझ्या देवाबद्दलचा ऑपरेशन थिएटरमधला, म्हणून आले मी सांगायला. अजून पण माझे टाके काढलेले नाही आहे, तर जास्त मला काय बोलता येणार नाही, तरी मला जेवढं बोलता आलं मी तेवढं सांगितलं. तरी असंच माझ्या देवाने मला सोबत द्यावी आणि पुढे पण अजून सांगितले डॉक्टरांनी खूप काय, तर ते व्यवस्थितपणे व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पूजनीय दादांना ताईंना माझा दंडवत प्रणाम. इथे उपस्थित सर्व अच्युत गोत्रीय परिवाराला माझा दंडवत प्रणाम. सर्वप्रथम आज गोविंद प्रभू अवतार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आज मी गोविंद प्रभूंचा अवतार कसा झाला, परत त्यांनी समाजामध्ये काय कार्य केलं ते थोडक्यात सांगून आणि पुढे श्री प्रभू भेटी ही लीळा सांगणार आहे. श्री गोविंद प्रभू यांचा जन्म कान्ह ब्राह्मण शाखेत झाला. त्यांचा जन्म परमेश्वराचा अवतार हा 3 प्रकारे होत असतो, गर्भी, पतित आणि दवडणे. तसा आमचा श्रीप्रभूंचा जन्म हा गर्भीत असून दवडणे असाही होता. श्रीप्रभूंची आई
श्री प्रभूंची आई नेमाईसा आणि वडील अनंत नायक यांना आधी खूप मुले झाली, पण ती जिवंत राहत नव्हती आणि श्री प्रभू हे शेवटचे मूल होते, ते जिवंत राहावे म्हणून त्यांनी त्यांचं नाव गुंड असं ठेवलं होतं. गुंड म्हणजे दगड. श्री प्रभूंचा जन्म झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचे आई वडील सरले. मग त्यांचा पुढे सांभाळ करण्यासाठी त्यांना त्यांच्या मावशी आणि मामांकडे पाठवलं. श्री प्रभू जेव्हा थोडे मोठे झाले तेव्हा त्यांचा वेदाभ्यास करण्यासाठी त्यांना रुद्धपूरमध्ये पाठवलं. श्री प्रभू हे अत्यंत विद्वान आणि हुशार असे होते, म्हणजे जे काहींना एका महिन्यात सुद्धा येत नसायचं ते श्री प्रभू बाबांना एका दिवसात यायचं. शेवटी ते ईश्वरीयच अवतार होते, त्यांना कोणाकडून शिकायची काही गरजच नव्हती. परंतु जसे आमचे श्रीकृष्ण महाराज हे संदीपानी गुरूंच्या आश्रमात गेले होते अभ्यासासाठी, एक आपल्याला आपल्या पुढे आदर्श ठेवायचा होता की आपल्याला जर ज्ञान घ्यायचं असेल तर योग्य गुरु आपल्याकडे असला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी तो बोध आपल्याला त्याच्यातून दिला. 12 वर्षाच्या असताना श्री प्रभू बाबांनी संन्यास घेतला. त्याच्यानंतर संन्यास घेतल्यानंतर ते द्वारावतीला आले आणि तिथं गोमतीच्या तीरीवर ते आसन झाले होते. तेव्हा श्री चक्रपाणी महाराज तिथे आले. त्यांनी श्री प्रभूंच्या श्रीमुकुटावर सूप ठेवला, खराटा मारला आणि त्यांनी परावर शक्तीचा स्वीकार केला. आजपासून सुमारे 800 वर्ष आधी आपण गेलो तर समाज हा पूर्ण विषमता, जातीभेद, स्पृश्य अस्पृश्य यांमध्ये भागलेला होता. तेव्हा आमचे श्री प्रभू मातंग असो, कोणी शूद्र असो, अशा कोणत्याही जातीच्या धर्माच्या लोकांच्या घरात जायचे आणि त्यांच्या घरातले अन्न खायचे. रुद्धपूरच्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्यांनी त्यांच्या घरातलं जेवण करून आरोगणा करून जातीभेद नष्ट केला. मातंगाचा लाडू खाल्ला. तेलिनीच्या मुलाच्या हातातील भाकर हिसकावून खाली. तेलिनी म्हणते, रावळो ही भाकर तेलियाची म्हणे. तेव्हा आमचे श्रीप्रभू म्हणतात, आव मेली जाय, ही भाकर तेलियाचे नव्हे म्हणे, ही भाकर लाखाची म्हणे. तसेच आपण जे विशेष वंदन करतो, क्षेत्रखाज, पिवळतवली, हे जे विशेष वंदन करतो तिथे पण आपले श्री प्रभू बाबा आणि आपले स्वामी यांचा संबंध आहे. म्हणजे दोन्ही देवांनी, तो जो शेतकरी असतो तो सुद्धा मातंग असतो आणि तो त्या द्रोणामध्ये तो जो पदार्थ आणतो त्याची आरोगणा पहिले आमचे श्री प्रभू करतात आणि नंतर मग आमचे स्वामी करतात. अशा प्रकारे दोन्ही देव त्या मातंगाची ते आरोगणा स्वीकार करतात आणि म्हणून आपण तो विशेष वंदन करत असतो. अशा प्रकारे आमचे ते श्री प्रभू होते. तसंच आमच्या श्रीप्रभूंना पूर्ण रुद्धपुरामध्ये राऊळ माय, राऊळ बाप म्हटले जायचे. का म्हटले जायचे? ज्याला बाप नाही त्याला बापासारखा आधार ते द्यायचे, ज्याला आई नाही त्याला आईसारखी ममता ते द्यायचे. जसं की एका बालकाचा मृत्यू झाला होता, त्याला त्याने जीवनदान दिलं. कोणी आई आपल्या विहिरीवर पाणी भरायला जात होते तोपर्यंत त्यांनी त्या मुलाचा सांभाळ केला होता. एक निराधार स्त्री तिचं बाळंतपण होईपर्यंत त्यांनी तिला आधार दिला होता. अशा कितीतरी त्यांच्या लीळातून त्यांचं जी माऊली पण होतं ते दिसून येतं. श्री प्रभू बाबा हे रुद्धपूरला प्रत्येक व्यक्तीच्या मनात ते बसलेले होते. प्रत्येक व्यक्तीला ते हवेसे वाटायचे, कारण रुद्धपूर मधील प्रत्येक घरात ते जायचे, प्रत्येकाचे दुःख निवारण करायचे. जसं त्यांनी पांगुळ्याला पाय दिले, मुक्याला वाचा दिली, अशा कितीतरी निराधार लोकांना त्यांनी सहाय्य केलंय. जसं तिथं सासू सुनेची विहीर आहे, एक सासू आपल्या सुनेला त्रास द्यायची, तिथं सुद्धा आमच्या श्री प्रभू बाबांनी जाऊन तिथं ते भांडण सोडवलेलं आहे. त्या सासूला शिक्षा देखील केली. असे कितीतरी भांडणं आमच्या श्री प्रभू बाबांनी सोडवली आहे. जशी ती सावळापूरची लेक, जिला कोणीच आधार नव्हतं, जी अनाथ होती आणि तिचे सासरवाडीचे लोक तिला खूप त्रास द्यायचे, ती श्री प्रभू बाबांकडे आली. आणि मग एखादी मुलगी आपल्या माहेरी जशी जाते, जसे आई वडिलांना खूप आनंद होतो, ते तिच्यासाठी काय नाही ते करतात, तसे आमच्या श्री प्रभू बाबांनी तिला ते प्रेम दिलं आणि म्हणून ती सावळापूरची लेक म्हणून ओळखली जाऊ लागली. असे आमचे हे राऊळ होते, म्हणून पूर्ण रुद्धपुरामध्ये त्यांना राऊळ माय, राऊळ बाप असं म्हटलं जायचं. त्याचबरोबर आमचे श्री प्रभू बाबा प्रतिदिन 60 विद्यांचं छेदन करायचे. कृमी सारख्या सूक्ष्मादी सूक्ष्म जीवाला ब्रह्मपदी पाठवायचे. अशा कितीतरी लीळा आमच्या श्रीप्रभू बाबांच्या दिसून येतात. यानंतर मी आपल्या पुढे श्रीप्रभू भेटी ही एक लीळा मांडत आहे. भडोचवरून हरिपाळ देव म्हणजे आमचे स्वामी नेमकेच राम यात्रेच्या निमित्ताने तो राजवाडा सोडून निघाले होते. प्रधानाने भला मोठा परिवार स्वामींसोबत पाठवला होता. मग स्वामी जसे जसे पुढे जायचे, प्रत्येक टप्प्यावर स्वामींनी एक सैनिकाला पाठवत राहिले काही ना काही निमित्ताने. असे करता करता शेवटी फक्त 2च सैनिक उरले. त्यांनाही चुकून आमचे स्वामी
देऊळवाडा परमेश्वरपूर म्हणजे रिद्धपुरामध्ये आले. तिथे आमचे श्री प्रभू बाबा रांधवन हाटीमध्ये मस्त क्रीडा करत होते. रांधवन त्यांची ती सावळी श्रीकृष्ण मूर्ती, बेंबीपर्यंत त्यांची वाढलेली दाढी, धोत्राचा एक भाग नेसलेला आणि एक भाग उपरण्यासारखा असा वस्त्र गुंडाळलेला, अशी त्यांची वेशभूषा, आणि स्वतःशी बोलत, आभाळाकडे बघत, आणि त्या रांधवन हटामध्ये जे पदार्थ होते त्यांच्यासोबत ते क्रिया करत होते. आणि आमचे देव दुरूनच ती सगळी क्रिया बघत होते. मग नंतर रांधवन हाटामध्ये जे व्यापारी होते त्यांनी शेंगूर बुरड्यांचा देवाला आरोग्यांना दिली. त्यांनी ती घेतली आणि त्याचा प्रसाद म्हणून घे म्हणे, घे ना म्हणे, असं म्हणून त्यांनी ते स्वामींकडे टाकलं. आणि स्वामींनी वरच्या वर तो प्रसाद झेलला आणि श्री प्रभू बाबांना दंडवत केला आणि त्या प्रसादाद्वारे त्यांनी परावर शक्तीचा स्वीकार केला. आणि त्या दिवसापासून आमच्या स्वामींनी ज्ञान व प्रेम देण्याचे कार्य स्वीकारले. अशा प्रकारे श्री प्रभू बाबा आणि आमच्या स्वामींची तिथे भेट झाली. आता परब्रह्म परमेश्वर सर्व जाणता, त्याला काही कोणाची गरज आहे का? कोणाकडून ज्ञान घ्यायची किंवा कोणता गुरु करायची असं काही गरज नाही. त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. पण आम्हाला एक आदर्श द्यायचा की जर आता ह्या जसं आपण बघतो की श्री दत्तात्रय प्रभू पासून श्री चक्रपाणी प्रभूंनी शक्ती घेतली. श्री चक्रपाणी प्रभूंपासून आमच्या श्री प्रभूंनी आणि श्री प्रभूंपासून आमच्या स्वामींनी हा जो प्रवाह होता की यातून आमच्या महानुभव पंथात गुरु शिष्य ही परंपरा आली. मुळातच आपल्या सगळ्यांच्या जीवनात गुरुचं महत्व काय असतं हे त्यांना सांगायचं होतं. प्रत्येकाच्या जीवनात गुरु हा खूप महत्वाची एक जबाबदारी निभवत असतो. गुरु हा ज्ञानाचा दिवा असतो. जसे की आमचे सागर दादा आहेत, जसं आमच्या स्वामींनी जीव उद्धारण्यासाठी कार्य केलं, त्यांना एकदम निस्वार्थपणे फक्त जीवाला मोक्ष मिळावा यासाठी त्यांनी तो धार्मिक प्रवास सुरू केला होता. आणि तसेच आमचे दादा देखील आपल्या निरूपणातून ते कार्य करत असतात. म्हणजे उपदेश तर आपण सगळे सहज घेतो, पण त्यानंतर आपल्या स्वामींचं तत्वज्ञान काय आहे, आपला अभ्यास काय आहे, आपण लीळा कसे वाचायला पाहिजे, स्मरण कसं करायला पाहिजे, चिंतन कसं करायला पाहिजे, हे सगळं दादांच्या निरूपणातून आपल्यापर्यंत पोहोचतं. दादांच्या रेकॉर्डिंग्समुळे कितीतरी लोकांचं शंकांचं निरसन होतं. योग्य विधी काय, कोणता विधी करायला पाहिजे, आपण काय टाळायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी दादांच्या निरूपणातून आपल्याला पोहोचत असतात. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की दादांसारखे गुरु आपल्याला लाभलेले आहेत. ते आपल्याला आध्यात्मिक ज्ञान तर देतातच, परंतु त्याबरोबर ते जे काही उपक्रम राबवतात, जसं की आता आपण बघितलं की मे महिन्यात त्यांनी 15 दिवसाचं बाल संस्कार शिबिर राबवलेलं होतं. हे शिबिर का होतं? अगदी त्या शिबिरात आपण बघितलं तर लहान लहान मुलं होते आणि त्या मुलांचे भगवद्गीतेचे श्लोक, सकाळचा पूजा अवसर, संध्याकाळचा पूजा अवसर, त्याबरोबरच काही भजन, असं सगळं पाठांतर झालेलं होतं. हे जे आध्यात्मिक संस्कार घडले ते दादांनी जे शिबिर राबवलं होतं त्याच्या माध्यमातून घडले. एरवी आपण मुलांना शाळेत पाठवतो, क्लासेस लावतो, हे सगळं तर शालेय शिक्षण सर्वच देतात, पण आध्यात्मिक संस्कार घडवण्याचं काम दादांनी त्याच्यातून केलं. कारण कुंभार जसा मटका घडवतो, अगदी पहिल्यापासून त्याने त्या मातीला घट्ट करून करून जर तो बनवत गेला तर त्याला बरोबर जसा आकार पाहिजे असतो तसाच तो मटका घडतो. तसंच आपण मुलांना लहानपणापासून जर संस्कार घातले तर मोठेपणी बरोबर आईवडिलांना हवं असतं, गुरूंना हवं असतं, तसे ते वाटचालीवर चालतात. म्हणून दादांनी ही जी नवीन नवीन उपक्रम राबवतात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना खूप अभिमान आहे. तसंच आता मागे चक्रधर जयंती झाली तेव्हा लहान लहान बालगोपाळांनी खूप छान लीळा सांगितला. आत्तापासून जर त्यांना अशी लीळा सांगण्याची सवय लागली तर त्यांना का नाही देवाची आवड लागणार, ते का मोठे झाल्यावर का नाही देवधर्म करणार, हा सगळा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्यासाठी दादांचं आणि तसंच त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या ताई पण आहेत, म्हणून त्या दोघांचं अभिनंदन करायला पाहिजे. त्याचबरोबर आज गोविंदा प्रभू दीने आज आपल्या महिलांना बोलायची संधी दिली. दादा एरवी बोलतच असतात की बायका खूप बोलतात, आणि ते खरंच आहे की बायका खूप बोलतात, मी पण त्यातलीच आहे. पण एरवी आपण सगळे तिथं बसून बोलत असतो, पण आज इथं येऊन आपल्या देवाविषयी, धर्माविषयी, आपल्या गुरूंविषयी दोन व्यक्त बोलण्याची, त्यांच्याविषयी आपलं मत व्यक्त करण्याची संधीही आपल्या दादांमुळे आपल्याला मिळत आहे. म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. जर ते आपल्यासाठी एवढे उपक्रम राबवत आहेत तर आपल्याला पण तेवढा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे. जसं आपल्या घरात एखादी कार्यक्रम असतो तर घरातील प्रत्येक व्यक्ती हा उत्साहाने काम करत असतो, तसंच हे मंदिर पण आपला एक परिवार आहे. हा संकल्प आध्यात्मिक हा पण आपला
एक परिवार आहे. इथं जर दादा आपल्यासाठी काही कार्यक्रम ठेवतात, ताई आपल्यासाठी काही उपक्रम राबवत असतील, तेवढ्याच मोठ्या संख्येने आपल्याला उपस्थिती दाखवायला पाहिजे, त्याच्यामध्ये भाग घेता यायला पाहिजे. तर त्यांना जेवढा आनंद आता होतोय त्याच्यापेक्षा जास्त आनंद तेव्हा होईल जेव्हा आपण त्यांना जास्त प्रतिसाद देऊ आणि मग ते अजून असे नवीन नवीन उपक्रम राबवतील. म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. पुन्हा एकदा दादा आणि ताईंसाठी टाळ्या. इथे उपस्थित आपण सर्व माझ्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने, वयाने सगळेच मोठे आहात. माझ्याकडून काही चुकून बोललं गेलं असेल तर मुलगी समजून माझी चुकी पदरात घ्याल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.